याच वर्षामध्ये जवळपास 3 ते 4 वेळा कुठे दुष्काळ आहे, पाऊसच नाहीये, कुठे अतिवृष्टी झाली, कुठे अवकाळी पाऊस झाला, कुठे आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. हा सगळा प्रश्न आता दरवर्षी नेहमीचा झालेला आहे. आणि शासन जाहीर करतं, पण तो पैसा वेळेवर मिळत नाही. कारण शासनात तिजोरीचा पैसा त्यावेळेस नसतो. सरकार कोणाचं असो, पैशासाठी अडचणी निर्माण होतात. पैसे आपण घोषणा मोठ्या होतात, पण प्रत्यक्षात मात्र तो पैसा त्या भागात पोहोचत नाही, हे आपण सर्वांनी आवर्जून पाहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मतदारसंघातले विषय घेतले पाहिजे. लोकांना मतदारसंघात लोकांच्या अपेक्षा असतील, बाबा सभागृहामध्ये काही चर्चा याच्यावर झाली पाहिजे. माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या गोष्टी करायच्या सांगत आहे मी. शेतकरी संख्या जी आहे जिल्ह्यामध्ये म्हणतो मी, एकतर 11,90,00,000 शेतकरी संख्या आहे आणि विमा संरक्षित क्षेत्र 7.55 लक्ष आहे. शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा काढण्यासंदर्भात निर्णय घेतला, चांगली गोष्ट आहे. पण तो निर्णयाच्या पेक्षा पैसे शेतकऱ्यांना कसे मिळतील, 1 रुपया भरणं किंवा शेतकरी पीक विम्याचे पैसे भरण्यासंदर्भात तक्रार नव्हती. शेतकऱ्याची खरी अडचण आहे की पैसे भरून सुद्धा पीक विमा मिळत नाही आणि तोही वेळेवर मिळत नाही. आणि आता 25% अग्रिम जो द्यायला पाहिजे, खरं म्हणजे एखादी अतिवृष्टी झाल्यानंतर पहिल्यांदा तातडीने 25% अग्रिम जे द्यायला पाहिजे, ते साधारण जिल्ह्यामध्ये 285 कोटी रुपये अजूनही देणं बाकी आहे. परवा जी गारपीट झाली ही या शेवटच्या 2 महिन्यामध्ये ही परिस्थिती आहे की अग्रिम सुद्धा 25% मिळालेलं नाहीये. त्यामुळे मला एवढंच सांगायचं, मागे मुख्यमंत्री म्हणाले होते, उपमुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही दिवाळी गोड करणार शेतकऱ्यांची. दिवाळी होऊन गेली, नंतर थोडेफार पैसे मिळाले, पण हे सूत्र काही जमत नाहीये. आपण किती जरी घोषणा केल्या, आणि मला मुद्दाम ही गोष्ट नमूद करायचं आहे की लोकांचा आता या सिस्टमवर विश्वास बसलेला नाहीये. म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय, माझं तर स्पष्ट मत आहे, हे सिस्टम फेलियर आहे. आपण जे इथे बोलतो, चर्चा दरवर्षी प्रश्न तेच, उत्तर तेच, प्रत्यक्षात काहीच घडत नाही. सभागृहामध्ये मतदारसंघाच्या त्या ठिकाणी समाधानाकरता सगळे या ठिकाणी बोलतात, प्रत्यक्षात अंमलबजावणी होते का? आम्ही कुठला राजकीय विषय सांगत नाहीये, पण तो फॅक्ट ही आहे की आपले दरवर्षीचे प्रश्न तेच आहेत, उत्तर तेच आहेत, अंमलबजावणी होत नाही. आपल्याकडे पाऊस पडतो, दुष्काळ निर्माण कधी होतो, कधी अतिवृष्टी होते, मग पाहणी करता सर्व आमदार जातात, मंत्री जातात. परवाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाऊन पाहून आले नागपूर जिल्ह्यामध्ये. आता लोक म्हणतात ती फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे, जायचं, फोटो काढायचे, पाहणी करायची आणि पाहणी करून परत यायचं. उपयोग होतोय का याचा? एक फार्स झालेला आहे. हा एक पॉलिटिकल फार्स झालेला आहे. लोकांच्या समाधाना करत जायचं आणि प्रत्यक्षात मात्र यात काही होत नाहीये. आणि पंचनामे, आता केंद्रीय पथक येणार अशी बातमी काल त्या परवाच्या पेपरला होती. मला सांगा, 15-15 दिवस झाल्यानंतर केंद्रीय पथक जर येणार असेल तर त्या केंद्रीय पथकाला दिसणार काय? आणि मग रिपोर्ट काय करतात? काहीच नाही, सर्व हिरवगार आहे, व्यवस्थितपणे आहे, कुठेच काय झालेलं नाही. या केंद्रीय पथकाला पहिल्यांदा घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आत 48 यायचं निकष ठरवा ना. केंद्राकडे कळवलं पाहिजे. डबल इंजिन सरकार आपलं सांगा ना केंद्रामध्ये की बाबा ताबडतोब हा घटना घडली, ताबडतोब पथक पाठवा. 15 दिवसानंतर पथक येतं, काहीतरी थातूर मातूर पाहणी करतं, अधिकाऱ्यांना घेऊन रिपोर्ट करतं आणि मग सांगतात या जिल्ह्यामध्ये काहीच झालं नाही. मग पैसेवारी जास्त दाखवा, कमी दाखवा, सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि मग केंद्राची मदत जी काही मिळायची मिळते कुठे, मिळते कुठे मिळत नाही. आमचं म्हणणं हे कुठेतरी याला एक टाइम शेड्यूल असला पाहिजे. त्याचबरोबर आपण राज्याला आणि राज्याची मदत, केंद्राची मदत, हे सगळं शेड्यूल जे आहे, तिजोरीमध्ये पैसा नसतो, घोषणा होतात, वर्षभर पैसे मिळत नाही, 6-6 महिने पैसे मिळत नाही. घर तर फॅक्ट आहे. त्यामुळे वर्षभराच्या आर्थिक नियोजनामध्ये ज्या आपण शेतकरी, जो लाखोचा पोशिंदा शेतकरी म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो, कुठे काय तरतूद ठेवतो का आपण? नंतर मग ते पैसे नसताना मग कुठेतरी 20% कपात करा, बजेटला कपात करा, अमुक करा, तमुक करा, हे सगळे विषय निर्माण होतात. आणि विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये मला सांगा, या सभागृहात किती वेळा चर्चा झाली? विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये या सभागृहामध्ये किती वेळा चर्चा झाली, किती वेळा उत्तरं झाली? काय होतंय का? सरकारचं ऐकत नाहीत. म्हणजे कलेक्टरनी अधिसूचना काढून ट्रिगर प्रमाणे जे काही देणं आवश्यक आहे, ती अधिसूचना काढून सुद्धा विमा कंपन्या या कलेक्टरला सुद्धा ऐकायला तयार नाही, शासनाला सुद्धा ऐकायला तयार नाही. मग एवढी हिंमत कशी काय या कंपन्यांची? आमचं म्हणणं एवढंच आहे, जर या खासगी विमा कंपन्या प्रचंड प्रमाणात नफा कमवत आहेत, माझं म्हणणं ह्या बंद करून
शासनाने वेगळी व्यवस्था काहीतरी केली पाहिजे. काहीतरी या विमा कंपन्या लोकांच्या मनामध्ये एक निर्माण झालंय की फक्त पैसे कमवण्याकरता या सगळ्या विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवतायत आणि शेतकऱ्यांना मात्र त्याचा पैसा मिळत नाही. मध्यंतरी बीट पॅटर्न आमच्या धनंजय मुंडे साहेबांनी इंट्रोड्यूस केला, काहीतरी आणलं केंद्रामध्ये, त्याच्यामध्ये जाऊन त्याला प्रतिसाद दिला. आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं करत असताना विमा कंपन्याची जी मुजोरी चालू आहे याला कुठे लगाम देणार की नाही. या सभागृहात मागचं काळ रेकॉर्ड किती वेळा चर्चा झाली आहे विमाच्या बाबतीत, काही होत नाहीये, नथिंग, फक्त चर्चा आहे, पुढे काहीच होत नाही. अध्यक्ष महोदय, दुसरा विषय तो ह्याच्यामधला आहे की हे सगळं जे आहे टाइम फ्रेम असला पाहिजे. एखादी घटना घडल्या तर वर्षामध्ये 3-3 वेळा घडतंय, काही टाइम फ्रेम ठरवा ना की इतक्या दिवसात पैसे, सिस्टम निर्माण करा ना, किती दिवसात पैसे दिले पाहिजे, तरतुदी करा. अध्यक्ष महोदय, मगाशी आमच्या एका सहकारी मित्रांनी उल्लेख केला की वॉटर ग्रीड करतोय, मराठवाड्यात करतोय. आमचा वॉटर ग्रीडला विरोध नाही आहे. आज आपल्या साध्या कालवा सल्लागार समितीच्या बैठका वेळेवर होत नाहीत. धरणात पाणी उपलब्ध आहे बऱ्याच ठिकाणी, परंतु पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांना वेळ मिळत नाही, मंत्र्यांना वेळ मिळत नाही. आहेच काय त्याच्यामध्ये 15 मिनिटाचं काम आहे, बसून निर्णय घेतले. पाणी उपलब्ध असताना शेतकऱ्यांना रोटेशन किती मिळू शकतं बघा, माहिती का मंत्री महोदयांनी माहिती घेतली पाहिजे की कालवा सल्लागार समितीच्या बैठक अमुक महिन्यात झाल्याच पाहिजेत. पाणी उपलब्ध असताना केवळ बैठकीची औपचारिकता पूर्ण करण्यासंदर्भात एवढी जर अनास्था असेल तर शेतकऱ्याला पाणी मिळणार केव्हा. आणि वॉटर ग्रीडचा उल्लेख जर करायचा झाला, नाना आमचे बसले समोर या ठिकाणी, आपण सांगा मला, संभाजीनगरला जायकवाडीचं पाणी मिळण्याकरता तुम्ही किती उपोषणाने आंदोलन केली, सर्व पक्ष झालं, हा काय कुठला पक्षाचा विषय नाही आहे. वरच्या भागातलं पाणीच येत नाहीये, वरच्या भागातून पाणी तुम्हाला मिळत नाहीये. आहे महाराष्ट्रामध्ये मतभिन्नता आहे, त्याच्यामध्ये वरच्या भागातील लोकांचा विरोध आहे, आपल्याला खाली पाणी मिळत नाही, आपला ओरड आहे. 10 मिनिटात संपवतात. मला सांगा, या वॉटर ग्रीडला विरोध कोणाचा आहे? आधीच तुटीचे प्रकल्प आपल्याकडे, जायकवाडी आज विश्वासार्थ जायकवाडीची आहे की पाणी कमी जमा झालं, पाणी कमी झालेलं आहे. आपल्या आठवण केव्हा होते, ज्यावेळेस पाऊस पडत नाही त्यावेळेस आपली ओरड सुरू होऊन जाते. वरची लोक म्हणतात आम्ही पाणी सोडत नाही, वरची धरणं भरलेली आहेत, नाले नदी विहिरी सगळे भरून घेतले, खाली पाणीच नाहीये, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही. वरची लोक ओरडतात खाली पाणी मिळत नाही. तर आपण तुटीच्या प्रकल्पाला पाणी देऊ शकत नाही आणि आहे त्या प्रकल्पातून पाणी एका जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यात जा. आमचं म्हणणं एवढंच, वॉटर ग्रीडला आमचा विरोध नाही आहे, पण जे तुटीचे प्रकल्प आहेत त्या तुटीच्या प्रकल्पाआधी पाणी भरण्याची व्यवस्था करा. जे समुद्रात पाणी वाहून चाललंय ना, कोकणातलं आलंय, तुम्ही भरा, तक्रार नाहीये, पण ते भरल्यानंतर वॉटर ग्रीड करा. आज समज असतो फक्त टेंडरिंगसाठी कार्यक्रम चालू आहे का वॉटर ग्रीडचा? हा मोठा समज आहे. हा विषय कुठल्या भागाशी वाद घालण्याचा नाहीये. हा विषय फक्त एवढाच आहे की जी तुटीचे प्रकल्प आहेत ती अजून तुटीचे आपण जर केले, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पाणी दिल्यानंतर आधीच पाणी कमी, जिल्ह्या जिल्ह्यात वाद नवीन निर्माण होतील आणि म्हणून आधी तुटीचे प्रकल्प भरून काढा आणि नंतर पाणी ग्रीडच्या माध्यमातून द्यायचं द्या. तर हा विषय हा फार मोठा विषय आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. विशेषतः जायकवाडीच्या बाबतीमध्ये मुद्दाम याचा मी उल्लेख या ठिकाणी केलेला अध्यक्षमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, मग ते पाणी, आता मला शेवटी एवढं सांगायचं, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये मगाशी मी उल्लेख केलेला आहे. आज नांदेड जिल्ह्याचा उल्लेख मला मुद्दाम करायचा आहे की मे महिना, जून व जुलै महिन्यात मदत अजून शेतकऱ्यांना अजूनही मिळालेली नाहीये. जून जुलैतील नुकसानपोटी 420 कोटी रुपये जाहीर झाले, त्यातील केवळ 221 कोटी रुपयांचं वाटपाची प्रक्रिया झालेली आहे. उर्वरित मदत अजूनही मिळालेली नाहीये. त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मला सांगा, एकीकडे आपण ठेकेदारांना गौण खनिजची रॉयल्टी माफ करतो, दुसरीकडे बिअरच्या उत्पादनाला उत्पादन शुल्क माफीसाठी पैसा देतो, पण हे बाकीचे सगळे राज्यात उद्योग चालू आहेत, पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मग अशी दुहेरी भूमी कशाला? आमचं म्हणणं, ह्याला प्रायोरिटी सगळ्यात जास्त द्या. राज्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी द्या. आणि काल विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे सरसकट हेक्टरी 50,000 रुपयाची मदत आणि बागायतीला 1 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यासंदर्भात काल विरोधी पक्ष नेत्यांनी विषय मांडलेलाच आहे. आमचं म्हणणंच या पार्श्वभूमीवर जे आपण बोललो त्याप्रमाणे झालं पाहिजे. शेतकरी फार हवाल दिलाय आणि हे पैसे न मिळाल्यामुळे त्याची आर्थिक फारच अडचण निर्माण झालेली आहे. आत्महत्या या वाढत चालल्या. महाराष्ट्र सगळ्यात चिंतेची बाब आहे की महाराष्ट्र हा देशामध्ये सर्वात अधिक आत्महत्या करणारा राज्य आहे. अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आज निर्माण झालेलं आहे. चांगलं नाहीये, याकरता गांभीर्याने पाहावं अशी विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण. सन्मान्य सदस्य हरिभाऊ बागडे. विरोधी पक्षाकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून
अल्पकालीन चर्चा या सभागृहामध्ये कालपासून सुरू आहे. यावर्षी महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये पावसाचं फारच कमी प्रमाण झालं आणि या कमी पावसामुळे अनेक प्रश्न उद्भवले. सरकारने जरी पीक विमा करण्यासाठी 1 रुपयाचा पीक विमा केला असला तरी त्याचा निश्चित शेतकऱ्याला फायदा झाला. सर्व शेतकऱ्यांनी पैसे भरलेत, परंतु विमा कंपन्यांनी पैसे भरून घेतले आणि आता त्याचा परतावा देण्यासाठी किंवा शेतकरी त्यांना फोन करतो तर फोन उचलत नाही. ऑफिसेस बंद आहे, ऑफिसेस बंद आहे, फोन उचलत नाही प्रतिनिधी. मग शेतकऱ्यांनी काय करावं? कोणाला भेटावं? तिथं दरवाजा बंद करून ठेवतात कंपन्या. आणि म्हणून मला आपल्याला आग्रह करायचा आहे मंत्री महोदय की कंपन्याला सक्त ताकीद द्या की कुठलाही तुमच्या कंपनीचं ऑफिस बंद राहता कामा नये, फोन बंद राहता कामा नये. आणि म्हणून या दिवशी अनेक शेतकरी वैतागून जातात, तेही आपण लक्षात घ्यावं. अध्यक्ष महाराज, शेतीचा प्रश्न म्हटलं की आपण फक्त शेतीत उत्पादन होणारं पिकावर बघतो, पण शेतकऱ्याचा आणखी एक जोड व्यवसाय जो आहे दुधाचा व्यवसाय, त्याचे देखील खूप प्रमाणामध्ये भाव कमी झाले. मागच्या वेळेला सरकारने 2 वेळा सरकारने काही बैठका घेऊन त्या संबंधी मार्ग काढलाय, परंतु त्या संबंधी सुद्धा मार्ग काढला पाहिजे. शेतकरी दुष्काळामध्ये गाय घेऊन दुधाचं उत्पादन वाढत असतो, कारण शेतच पिकलं नाही तर आठवड्याला पैसे दुधाचे मिळतात. तोही महत्वाचा विषय आहे, तोही लक्षात घ्या. अध्यक्ष महाराज, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खरं म्हणजे ऑक्टोबर मध्ये यावर्षी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले होते. अवकाळी पावसाने थोडंफार लांबलंय, पण फार फरक पडणार नाही. आणखी महिनाभरामध्ये पुन्हा टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या दृष्टीने आपण खाली तहसीलदारला आणि बीडीओला अधिकार दिले पाहिजे. ज्या गावाची मागणी आली त्या गावात ताबडतोब टँकरनं पाणी पुरवठा केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, की आता या ठिकाणी विजेचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आणि तोही आपण लक्षात घेतला पाहिजे. अध्यक्ष महाराज, मराठवाड्याला नाशिक जिल्ह्याच्या धरणातून पाणी सोडण्याचा न्यायालयीन निकाल आहे आणि दरवर्षी वरचे धरणं भरले असताना सुद्धा खालचे धरणं जर भरले नाही तर पाणी सोडायला आंदोलन करावे लागतात, मागण्या कराव्या लागतात, उपोषण करावं लागतं, धरणं धरावं लागतं. कशासाठी? दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या आत सप्टेंबर मध्ये पावसाळा संपतो त्यावेळेला खालच्या धरणाची परिस्थिती पाहून वरच्या धरणातून पाणी सोडलं का जात नाही? कशासाठी मागणी करावी लागते? काही उपकार तर करत नाही कुठलंही सरकार असलं तरी मराठवाड्यावर. आणि म्हणून हे पाणी सप्टेंबर एंडला किंवा ऑक्टोबर मध्ये सोडलं गेलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, जायकवाडीच्या धरणामध्ये गाळ झाला आणि मग जायकवाडीच्या धरणाची क्षमता कमी झाली पाणी साठवायची, म्हणून 4 धरणं वरते बांधले नाशिक जिल्ह्यात आणि ते केवळ मराठवाड्यासाठी बांधले, त्याच्यासाठी परवानगी घेतली. 4 धरणं वरते बांधले, पण त्या 4 धरणातून सुद्धा पाणी सोडू दिलं जात नाही किंवा अधिकारी वर्ग सोडत नाही. शासन त्याला तातडीने निर्णय घेत नाही आणि म्हणून मराठवाड्याच्या लोकांना तिथं उपोषण करावं लागतं, तिथं त्या ठिकाणी त्यांना मागणी करावी लागते, धरणं धरावं लागतं. आणि म्हणून ही वेळ पुन्हा येऊ नये. सरकार कुठले असो, पण तू या दृष्टीने हा न्यायालयीन निवाडा आहे, त्या दृष्टीने पाणी सोडलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, दुष्काळ सदृश्य परिस्थिती जरी निर्माण झाली असले, जाहीर केली सरकारने, पण त्याच्यातून बरेच मंडळ सुटल्या गेलेत. खरं म्हणजे शेजारी असलेले मंडळ ते सुटले गेले. आता सदृश्य परिस्थिती ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये जाहीर केली त्या ठिकाणचे पंचनामे करायची आवश्यकता काय? पण आता आपण सांगितलं की पंचनामे आले की आम्ही मदत करू, आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. पंचनामे त्याच वेळेला होतात की कुठं पाऊस जादा पडला, कुठं कमी पडला. पण आता जर सरसकट तुम्ही जाहीर केलं असेल काही मंडळ की ह्या दुष्काळ परिस्थिती आहे,
तर तिथं पुन्हा पंचनामे करून वेळ घालवण्यापेक्षा तिथल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करा, असं मला आपल्याला आग्रह करायचा आहे. एकूण काही कामं काढली पाहिजे अध्यक्ष महाराज. आता खरं म्हणजे 2012ला याचा दुष्काळ पडला होता, पण 2012ला सुद्धा मोठ्या प्रमाणात फळझाडाचं नुकसान झालं होतं. बागाच्या बागा वाया गेल्या होत्या, पण या वेळेला बागा वाचल्या थोड्याफार. त्या कशामुळे वाचल्या असेल तर मागच्या 4-5-6 वर्षामध्ये जलयुक्त शिवाराचं काम झालं, नद्याचं खोलीकरण झालं, ओढ्याचं खोलीकरण झालं, शिवारातलं पाणी शिवारात अडवलं गेलं आणि म्हणून त्याचा फायदा थोडाफार आज शेतकऱ्याला होतोय. ही जी योजना आहे ही मध्य सरकारने बंद केली होती किंवा तिच्यावर ताशेरे ओढले होते. तिला अनेक अहवालातून त्याला विरोध केला होता आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्याच्या हिताने फार लाभदायक योजना आहे. ती पुन्हा चालू केली पाहिजे आणि शिवारातलं पाणी शिवारात जर अडवायचा प्रयत्न केला तर निश्चित तिथल्या शेतकऱ्याला त्याचा लाभ होऊ शकतो. शेतीवर अवलंबून असलेले 65 ते 70% लोक आजही शेतीवर अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याचा विचार केला पाहिजे. या दुष्काळ परिस्थितीमध्ये त्याला मदत केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, खरं म्हणजे मी या सगळ्या याच्यामध्ये समोरच्या बाजूला आता चव्हाण साहेब सांगत होते की परिस्थिती जरी खरी असली तरी बोला बोला. शेवटचा मुद्दा अध्यक्ष महाराज की काँग्रेस राष्ट्रवादी हे विरोधी पक्षात गेल्यावर त्या शेतकऱ्याचं कळवळा येतो. ते सत्तेत असल्यावर येत नाही. मला आठवते अजूनही की स्वामीनाथन समितीचा अहवाल जाहीर करा म्हणून सांगितलं होतं. स्वामीनाथन समितीचा अहवाल शेतकऱ्याच्या हिताचा असल्याचा हा अहवाल अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला सोमपाल शास्त्री नावाच्या एका शास्त्रज्ञाच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल 2004ला सत्ता परिवर्तन झालं. स्वामीनाथन अहवाल स्वामीनाथन अहवाल आला 2006ला. 6 पासून 14 पर्यंत त्याच्यावर काही कारवाई केली नाही आणि मग 14च्या नंतर सत्ता गेल्यावर स्वामीनाथन समितीचा अहवाल जाहीर करा म्हणून सांगितलं. तो खरं म्हणजे स्वामीनाथन समितीचा अहवाल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी थोडेफार प्रमाणात का होईना त्याचा विचार केला, तो लागू केला. त्याने सुद्धा काही शेतकऱ्यांना लाभ झाला. म्हणून या सगळ्या योजना शेतकऱ्याच्या हिताच्या आहे त्या पुन्हा लागू कराव्या अशी आपल्याला मागणी करतो. थांबतो. धन्यवाद. आजच्या या 191च्या संदर्भात अल्पकालीन चर्चाच्या संदर्भामध्ये मी आपल्या समोर काही भाषण करणार उभा आहे. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये यावर्षी सगळ्यात जास्त दुष्काळी परिस्थिती आहे. आता नानानं आपलं पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलंच आहे. परंतु यावर्षी इतकं पावसाचं कमी प्रमाण आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण गेल्या काही तालुक्यामध्ये जवळपास अवरेज पेक्षा 24% 25% अशा प्रकारचं पावसाचं प्रमाण होतं. परंतु शासनानं या ठिकाणी दुष्काळ जाहीर करत असताना फक्त 40 तालुके ह्यापर्यंत महाराष्ट्राने फक्त 40 तालुक्यामध्ये दुष्काळ तयार केले की ज्याच्यामध्ये फक्त त्यांना NDRF मार्फत आपल्याला त्यांना मदत मिळू शकते. परंतु महाराष्ट्र शासनामध्ये जवळपास 1021 तालुके असे आहेत की त्या तालुक्याला दुष्काळ तर जाहीर केला, दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून जाहीर केला, त्याला NDRF मदत आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि म्हणून याचा सुद्धा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. मला असं वाटतं की जे केंद्र सरकारनं NDVI आणि NDWI या 2 कॅटेगरीचे जे ट्रिगर ठरवलेले आहेत त्या ट्रिगरच्या संदर्भामध्ये सुद्धा जी माहिती आता त्या ठिकाणी देतात पूर्ण हवामान खात्याच्या गुगलच्या याच्यावरून, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आमची पूर्ण माहिती खरी नाही आहे. ते तालुक्याचे आकडे घेतात आणि त्यांनी असं सांगितलं की फक्त 65% आमची अॅक्युरेसी आहे. 65% फक्त अॅक्युरेसी आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन हे पूर्णपणे दुष्काळी आपल्याला परिस्थिती सदर ठरवत असते. जर 65% त्यांची अॅक्युरेसी असेल NDVI ची आणि NDWI ची, तर आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे
आणि महाराष्ट्र शासनाचे जवळपास 1021 ते दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये आहेत. त्यांना एनडीआरची मदत एनडीआरची आपला एनडीआरएफची मदत आपल्याला त्यांना मिळणार नाही. त्यांना जे अनुदान आहे शेतकऱ्याला मिळणार असतं ते 6,800 रुपये ते सुद्धा मिळणार नाही. तर या संदर्भामध्ये 65% संदर्भामध्ये जी अॅक्युरेसी गृहीत धरून माननीय मंत्रिमंडळाला विनंती करतो, आपल्याला विनंती करतो, याच्यामध्ये सर्वे करावं आणि महाराष्ट्र शासनाचे जे 1021 दुष्काळी तालुके राहिलेले त्याच्या संदर्भात त्यांनी विचार करावा. आता काय झालेलं आहे की 2020 मध्ये काही मंडळ, आता तालुक्यावर दुष्काळ नाही, आता मंडळावर दुष्काळ केलेला आहे. नवीन मंडळ त्यांनी स्थापन केलेत. परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 13 मंडळ असे आहेत की ज्या पाथरी तालुक्यातले कासापुरी आहे, शेळगाव आहे, वडगाव स्टेशन, रामपुरी असे 13 मंडळ आहेत की ऍक्च्युअली हे दुष्काळामध्ये येतात. परंतु ह्याचं म्हणजे महसूल मंडळाने ते केलेले आहेत नवीन मंडळ 2020 खाली, परंतु आपल्या पुनर्वसन खात्यामध्ये त्याचं इन्क्लूडच केलेलं नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं आणि त्यांना सुद्धा दुष्काळाच्या संदर्भामध्ये ते राहिलेले जे मंडळ आहेत, आणखी माझ्या जिल्ह्यामध्ये एवढे मंडळ आहेत 13 मंडळ, परंतु इतर सदस्याच्या मंडळात सुद्धा पुष्कळचे मंडळ त्याच्यामध्ये राहिलेले असतील की 2020च्या नंतर जे मंडळ त्यांनी तयार केले शासनानं त्याचा सुद्धा समावेश करण्याची गरज आपल्याला या ठिकाणी इथं दिसून येते. आज माननीय सदस्यांनी सांगितलं की जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये मराठवाड्याचा पूर्ण प्रश्न आहे. आमच्या जिल्ह्यातली जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये सगळ्यात जास्त जमीन भिजणारी ही 93,000 हेक्टर जमीन परभणी जिल्ह्याची एकट्याची भिजते आहे. परंतु काय झालं तेवढं पाणी तिथे येत नाही. जे कॅनॉल केलेले आहेत 3300 क्युसेकच्या डिझाईनने केलेले आहेत. 800-900 क्युसेक जर पाणी सोडलं तर ते कॅनॉल फुटतात. 1200 क्युसेकच्या संदर्भात जास्तीत जास्त 1200 क्युसेक मध्ये पाणी येतं. आणि जर 1200 क्युसेक त्या कॅनॉलनं पाणी जर येत असेल तर आपल्याला सुद्धा आज 50% पाणी त्या धरणामध्ये आहे. तर ज्या 2च पाळ्या फक्त त्या ठिकाणी शासनाने दिलेल्या आहेत त्याचा विचार सुद्धा करून आपण या ठिकाणी नवीन पाण्याच्या संदर्भामध्ये दिलेलं पाहिजे. आज दुष्काळाच्या संदर्भामध्ये दुष्काळ जाहीर करत असताना हे तर टाईप आपण घेतलेच पाहिजे, परंतु त्याबरोबर सुद्धा आपण 27 नोव्हेंबरच्या संदर्भामध्ये जे काही आपल्याला अतिवृष्टीमध्ये जे काही आता 27 नोव्हेंबरला जो पाऊस झाला अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये आपण खरीपच्या संदर्भामध्ये तूर, कापूस, रबी, ज्वारी, हरभरा, गरभरा, कडी याच्या संदर्भात पिकं आपण शेतकऱ्यांनी पेरले गेले. काही शेतकऱ्यांना तर आपण कोरडवामध्ये पाऊस पडला नसताना सुद्धा पेरले निघाले. पण आज हरभऱ्याची परिस्थिती जर पूर्णपणे बघितली तुम्ही पूर्ण शेतामध्ये जाऊन तर आज नवीन त्याला आली आलेली आहे, जी रात्री पूर्ण दिवसा पूर्ण जमिनीमध्ये जाते आणि रात्री येऊन पूर्ण पीक समास झालेलं आहे. हरभऱ्याचं पीक जवळपास महाराष्ट्रामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये तर पूर्णपणे संपलेलं आहे. आणि कापसाचा पाऊस तर वेचण्याचा पाऊस राहिलेला आहे. कापसाच्या संदर्भामध्ये जे अतिवृष्टीमध्ये जे अवकाळी पावसामुळे झालेला आहे पूर्ण भिजून गेलेला आहे. वेचायला कोणी माणसं नाहीत. मराठवाड्यामध्ये विदर्भातली परिस्थिती अशा प्रकारची आहे की कापूस वेचायला सुद्धा आता बाया भेटत नाहीत. आणि म्हणून जे काय भावाच्या संदर्भामध्ये भिजलेल्या कापसाचा म्हणजे पाऊस अवकाळी पावसाच्या नंतर जर कापूस जर बाजारात गेला त्याला 1000 रुपयाचा भाव कमी आहे. आणि त्याच्यामध्ये मजुरीचे रेट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. म्हणून माझी विनंती अशी आहे की महाराष्ट्र शासनाला आपण सूचना कराव्यात की जे काही आता आपल्याला याचे हमी भाव आहेत आणि हमी भावाच्या प्रमाणात सुद्धा ती खरेदी आतापर्यंत झालेली नाही. पुष्कळशा ठिकाणी सेंटर्स आता उघडलेले नाहीत आणि व्यापाऱ्याला सुद्धा आपण कंपेल करावं की जे भाव हमी प्रमाणाच्या सुद्धा कमीत कमी भाव असले त्याच्या संदर्भात त्यांनी करावं. अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी नंबर करतो. आज बऱ्याचशा ठिकाणी कापसाच्या संदर्भात अवकाळी पाऊस झालेले आहेत आणि वन विभागाच्या संदर्भामध्ये सुद्धा आमच्या इकडे फार वन नाही आहे, परंतु हरणाचा ताप त्याच्यानंतर जाण्यागाई आहे. जवळपास आमच्या पोखर्णी सर्कलमध्ये आणि दटणा सर्कलमध्ये 1001 गायी अशा आहेत की जे संपूर्ण पीक संपत चाललेलं आहे. म्हणून याचा सुद्धा विचार ह्या काही शासनाने याच्यात वेगळा करावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही मंडळ सुटलेले आहेत त्या संदर्भात त्यांनी निश्चित विचार करावा. धन्यवाद. माझ्याकडे 1 मिनिट नुसत्या मागण्या सांगतो मी तुम्हाला की आता याच्यामध्ये त्या 13 मंडळामध्ये समावेश करावा. 27 नोव्हेंबरच्या अतिवृष्टी झालेल्या एनडीआर मध्ये ती पूर्णपणे मदत करावी. आणि गोदावरी नदीच्या ढालेगाव जे काही बंधारे बांधलेले आहेत त्या बंधाऱ्यामध्ये जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये करावं.
जायकवाडी प्रकल्पामधून 4 पाळ्या निश्चित त्या ठिकाणी द्याव्यात. पूर्ण प्रकल्पाचं पाण्याच्या संदर्भामध्ये जे नुकसान पूर्ण धरण भरलेलं आहे, परंतु अधिकाऱ्याच्या निष्काळजीप्रमाणेपर्यंत ते पाणी झालेलं नाही, त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी. आणि काही एकच प्रकार ते मासोळीच्या धरणामध्ये सुद्धा पाणी नसल्याने सुद्धा काही औद्योगिक कारणाला पाणी दिलं ते बंद करावं आणि शहराला पाणी द्यावं, अशा प्रकारच्या मागण्या धन्यवाद. करून आपण जी धन्यवाद. संधी दिली त्याबद्दल आभार. सन्माननीय सदस्य श्वेता महाले. अध्यक्ष महोदय, नियम 101 अन्वये अल्पकालीन चर्चेसाठी मी या ठिकाणी उभे आहे. अध्यक्ष महोदय, यावर्षी अतिशय विपरीत अशी परिस्थिती शेतकरी बांधवांवरती आलेली आहे. सुरुवातीला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडनं होत होती. शेतकऱ्यांचं जे सोयाबीनचं पीक आहे आमच्या विदर्भामध्ये, त्याच्यावरती दुष्काळ तर होताच, परंतु शेवटच्या काही महिन्यांमध्ये, काही कालावधींमध्ये येलो मोझॅकचा सुद्धा प्रादुर्भाव सोयाबीनवरती मोठ्या प्रमाणामध्ये होता. या येलो मोझॅकमुळे जी सोयाबीनची झडती आहे, जी एकरी 10-12 पर्यंत आहे, ती झडती अध्यक्ष महोदय कमी झाली आणि जवळपास 10-12 वरतून तो शेतकरी बांधव 4-5 वरती आला. अध्यक्ष महोदय, या मागणीनुसार शिंदे फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर अध्यक्ष महोदय नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा सामना हा विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना करावा लागला. त्याच पद्धतीने आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली, कुठे गारपीट झाली, कुठे वीज पडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अध्यक्ष महोदय, तत्काळ पालकमंत्री महोदय आले, पंचनामे झालेत आणि माझा जो चिखली विधानसभा मतदारसंघ आहे, संपूर्ण बुलढाणा तालुका आणि चिखली तालुका याच्यामध्ये अतिवृष्टी त्या ठिकाणी घोषित केली अध्यक्ष महोदय. परंतु अध्यक्ष महोदय, जेव्हा 7-8 दिवस उलटून गेले आणि 7-8 दिवस उलटून गेल्यानंतर असं लक्षात आलं की जो हरभरा आहे, जो हरभरा तेव्हाच्या परिस्थितीमध्ये चांगला दिसत होता, तो हरभरा मात्र 7-8 दिवसानंतर त्या ठिकाणी करपायला सुरुवात झाली. आणि त्या वेळेमध्ये जेव्हा शेतकरी बांधव हा पीक विमा कंपनीला संपर्क साधत होता, त्यावेळेला मात्र पीक विमा कंपनीकडनं त्याला कुठलंही सहकार्य मिळत नव्हतं आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी त्याला वारंवार सांगत होते की 72 तास उलटून गेलेले असल्यामुळे मी आपल्याला कुठलीही मदत करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, वास्तविक ही जी योजना आहे पीक विम्याची, ही योजना अतिशय क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस आणि अजित पवारजी यांच्या सरकारने घेतला आणि जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती रक्कम शासनाने भरून 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा दिला आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातल्या जवळपास 95% शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा काढला. परंतु ह्या ज्या काही जाचक अडचणी आहेत मंत्री महोदय, या जाचक अडचणीमुळे त्या ठिकाणी पीक विम्याची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाही आहे आणि हा हरभऱ्याचा पंचनामा सुद्धा प्रशासनाकडनं होत नाहीये. खरं तर माझं नाव कालच त्या ठिकाणी देण्यात आलं होतं, परंतु उशीर झाला, बोलायची संधी मिळाली नाही. मी सन्माननीय मंत्री महोदयांना या विषयासंदर्भात चर्चा केली. तत्काळ त्यांनी कलेक्टरांना आदेश दिलेत, परंतु पीक विम्या संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आदेश देण्याचं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना त्या ठिकाणी सुरू केली. परंतु अध्यक्ष महोदय, सदर योजनेसाठी जी पात्र लाभार्थ्यांची यादी आहे, ती यादी निश्चित करण्यासाठी 1 फेब्रुवारी 2019 ही तारीख त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर लाभार्थी यादीमध्ये पुढील 5 वर्षासाठी बदल करता येणार नाही अशा सूचना केंद्र सरकारने त्या ठिकाणी काढल्या आणि 21/6/2019 रोजी ह्या सूचना आल्यानंतर पुढील 5 वर्षामध्ये कुठलाही बदल या यादीमध्ये करता येणार नाही अशा सूचनांमुळे अध्यक्ष महोदय, या 21/6/2019 नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी जमीन खरेदीद्वारे, बक्षीसपत्राद्वारे, वारसा हक्काद्वारे किंवा मृत्यूपत्राद्वारे जी जमीन त्यांच्याकडे आलेली आहे, अशा शेतकऱ्यांना या लॉक पिरियडमुळे त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही अध्यक्ष महोदय. पीएम किसानच्या धर्तीवरती आपल्या शिंदे फडणवीस पवार सरकारांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला अध्यक्ष महोदय, तो म्हणजे नमो सन्मान योजनेचा. परंतु या योजनेसाठी सुद्धा हा लॉक पिरियड निश्चित केलेला आहे अध्यक्ष महोदय. माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे, हा जो काही लॉक पिरियड त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे, हा लॉक पिरियड त्या ठिकाणी तत्काळ काढून जे काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत, तत्काळ त्यांना या योजनेचा अध्यक्ष महोदय लाभ द्यावा. अध्यक्ष महोदय, परत एक गोष्ट या पीएम किसान योजनेच्या संदर्भात त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये जेव्हा जातो तेव्हा लक्षात येते, ती म्हणजे
जे शेतकरी लाभार्थी आहेत, लाभार्थी असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा पहिला दुसरा हप्ता मिळालेला आहे, परंतु तिसरा हप्ता मिळालेला नाही, चौथा हप्ता मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी सांगितलं जातं की केवायसी अपडेट करा. केवायसी अपडेट केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये. जेव्हा शेतकरी बांधव हा तहसीलमध्ये जातो तेव्हा अपलोड फेल टॅब, कलेक्टर रिजेक्ट टॅब, डिस्टर्बन्टेड फेल टॅब अशा विविध त्या ठिकाणी फेल्युअर दाखवून त्या शेतकऱ्यांना त्या योजनेपासून वंचित ठेवलं जातं. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की तत्काळ या सभागृहाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करते की तत्काळ हे जे काही लाभार्थी शेतकरी आहेत परंतु वंचित आहेत यांना त्या योजनेचा लाभ अध्यक्ष महोदय मिळवून द्यावा. अध्यक्ष महोदय, हा जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे, या अवकाळी पावसामुळे 1-2 महिना आपल्याला आधार मिळेल, परंतु अध्यक्ष महोदय, हा येणारा जो उन्हाळा आहे, हा उन्हाळा अतिशय भीषण राहणार आहे. सरासरीच्या तुलनेमध्ये फक्त 60 ते 65% पाऊस या वर्षी झालेला असल्यामुळे येणारा जो उन्हाळा आहे, हा उन्हाळा कडक असणार आहे. याचं नियोजन अध्यक्ष महोदय आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. या काळामध्ये अध्यक्ष महोदय, प्रशासन विहीर अधिग्रहण करते शेतकऱ्यांकडून आणि शेतकरी बांधव सुद्धा प्रशासनाला मदत करतो, परंतु जेव्हा विहीर अधिग्रहण केल्यानंतर जे काही पैसे किंवा मानधन शेतकऱ्याला मिळतं ते मिळण्यासाठी त्या शेतकऱ्याला पंचायत समिती, तहसील, कलेक्टर ऑफिस आणि कधी कधी मंत्रालयापर्यंत धाव घ्यावी लागते. मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, दुष्काळासारख्या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव प्रशासनाला मदत करत असताना शेतकरी बांधवांना असं वाऱ्यावरती सोडणं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अशा पद्धतीची वागणूक देणं हे चुकीचं आहे. तत्काळ त्याला अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना जी काही मदत आहे प्रशासनाची चला. ती मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अजून एक महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे अध्यक्ष महोदय, या वर्षी कमी पाऊस पडलेला असल्यामुळे जे धरणं आहेत, नद्या आहेत, त्याच्यामध्ये पाण्याची जी पातळी आहे ती खाली असणार आहे. तर अशा वेळेला गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण ही जी शासनाची योजना आहे ही अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी हे वर्ष अतिशय चांगलं आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये भारतीय जैन संघटने, अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय, भारतीय जैन संघटनेने आमचा बुलढाणा जिल्हा त्या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट म्हणून चला, 5 सन्माननीय वर्षासाठी सदस्य घेतला. अध्यक्ष महोदय, 2 श्रीपाद मिनिटं. तनपुरे. परंतु अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ही जी काही योजना आहे ही योजना त्या ठिकाणी थांबवण्यात आली. 2 वर्ष आमचे वाया गेले. माझी विनंती आहे सरकारला, आपण बीजेएसशी त्या ठिकाणी संपर्क साधावा आणि बुलढाणा जिल्ह्यामधला हा जो पायलट प्रोजेक्ट त्यांनी घेतला होता पुन्हा त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद, घेण्यासाठी धन्यवाद. विनंती करावी. धन्यवाद. सन्मान्य अध्यक्ष सदस्य महोदय, श्रीपाद तनपुरे. शेतकऱ्याशी निगडीत अशा या अल्पकालीन चर्चेच्या मध्ये आपण मला बोलण्याची संधी दिली. मी फक्त मोजून 3 ते 4च मुद्दे मांडणार आहेत. थोडं सविस्तरपणे फक्त मांडू द्या. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, या गेले 3 वर्ष जरा चांगला पाऊस झाला आणि या वर्षी मात्र पावसाने महाराष्ट्रामध्ये मोठा खंड त्या ठिकाणी दिला. महाराष्ट्रभर सगळीकडेच मोठी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि सरकारनं 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर केला. फक्त 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, बाकी सर्व महाराष्ट्रातून आमच्या नगर जिल्ह्यातला तर एकही तालुका त्याच्यामध्ये नव्हता. अध्यक्ष महोदय, जवळपास 75% पेक्षा कमी पाऊस झालेले तालुके नगर जिल्ह्यामध्ये खूप आहेत. महसुली मंडळ खूप आहेत. नंतरच्या जी आर मध्ये त्याचा उल्लेख देखील झाला. आमचं पाणी देखील उरलं सुरलं नंतर मराठवाड्याला त्या ठिकाणी सोडण्यात आलं आणि अशा परिस्थितीमध्ये एकही तालुका नगर जिल्ह्यातला या 40 तालुक्यामध्ये नाही. जेव्हा राज्यातून सर्वदूर ओरड झाली त्यावेळेस अध्यक्ष महोदय, सरकारनं साधारणपणे 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली. अध्यक्ष महोदय, दुष्काळ सदृश परिस्थितीचे निकष आपण बघितले किंवा त्याचे लाभ जर बघितले तर त्याचा कुठलाही प्रॅक्टिकली फायदा या महसुली मंडळांना होणार नाहीये. सर्वात मोठी अट अध्यक्ष महोदय, मी दोन्ही जी आर माझ्याकडे आहेत. 40 तालुक्याचा दुष्काळाचा जी आर आहे, नंतर 1021 मंडळाचा देखील जी आर आहे. तुमच्याही मतदारसंघातले 1-2 सर्कल त्याच्यामध्ये आहेत. पण मात्र अध्यक्ष महोदय, सरकारनं शुद्ध फसवणूक केलेली आहे. या 1021 महसुली मंडळांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मंत्री महोदय कुठली मदत मिळणार नाहीये. लोकांना वाटलं आपले दुष्काळ सदृश तालुके झाले, मंडळ झाले, परंतु काही जे पंचनामे होऊन 33% पिकाची जेव्हा नुकसान भरपाई होतील अशा प्रकारची कुठलीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना या महसुली मंडळामध्ये मिळणार नाही. हा शुद्धपणे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार या सरकारनं केलेला आहे. काय फक्त लाभ मिळणार आहेत? जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन. अरे म्हणजे ज्या लोकांनी नॅशनलाइज बँकेकडनं कर्ज घेतलं असेल त्याचं काय? त्याच्याबद्दल इथं काय उल्लेख नाही.
कृषी पंपाच्या वीज बिला सूट वगैरे ठीक आहे, परंतु मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना सांगू इच्छितो, कमीत कमी कृषी पंपांना सूट दिली ठीक आहे, तिथं सध्याही तसं काय विषय नाहीच आहे, परंतु मात्र खरी गरज काय आहे तर पाणी पुरवठ्याचा मोठा प्रश्न या दुष्काळामध्ये येणार आहे आणि या ज्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत याच्या वीज बिलात खरं सूट देण्याची मंत्री महोदय गरज आहे, याचे कनेक्शन बंद न करण्याची गरज आहे, पण सर्रास ते कनेक्शन महावितरणकडून बंद केले जातात. अक्षरशः माझ्याकडे मिरी तिसगाव पाण्याची योजना आहे, कित्येकदा सारखं कनेक्शन बंद होतं. या दुष्काळी परिस्थितीमध्ये कमीत कमी मंत्री महोदयांनी हा ठोस निर्णय घ्यावा की नाही तुम्ही देऊ शकत ते तर द्याच, आमची मागणी की एनडीआरएफ प्रमाणे द्या या महसुली मंडळांना, पण मात्र ह्या वीज पाणी पुरवठा योजनांचं वीज बिल खंडित करू नये. मंत्री महोदय, खरं पूर्वी इकडे असताना मंत्री महोदयांचा आवाज, मदत पुनर्वसन मंत्री महोदयांचा आवाज या विधान भवनात घुमलेला आम्ही बघितलाय, त्यामुळे हा कणखोर निर्णय मंत्री महोदय घेतील, या पाणी पुरवठा योजनांच्या वीज बिलाचं त्या ठिकाणी सूट मंत्री महोदय देतील अशी अपेक्षा, कमीत कमी एवढी तरी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय आपल्याकडनं करतोय. अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा पीक विम्याचा आहे. खरं मोठ्या घोषणा अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या बद्दल आम्ही 25% अग्रिम रक्कम आली अशा मोठ्या घोषणा सरकारकडनं ऐकल्या अध्यक्ष महोदय, परंतु खूप कमी लोकांना या जे मिड सीझन ऍडव्हर्सिटी आहे, म्हणजे 21 दिवसाचा पावसाचा खंड झालेला आहे किंवा 21 दिवसाच्या पेक्षा जास्त, याचे खूप कमी लोकांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बेनिफिट आलेला आहे. आणि एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक राहुरी तालुक्याचे, माझ्या तालुक्याचे आकडेवारी अध्यक्ष महोदय आणलेत. फक्त सोयाबीन साधारणपणे 3474 लोकांनी सोयाबीनचा पीक विमा भरला होता, त्यांना त्या ठिकाणी 25% अग्रिम रक्कम मिळाली. ती देखील कशी कमी मिळाली ते मी सांगेलच, परंतु कांद्याचे 1205 लोकांनी भरले होते, एकाही शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय काही मिळालेलं नाहीये. अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा चालू आहे, फक्त 3च मुद्दे मांडणार आहेत. मक्याचे अध्यक्ष महोदय 2829 शेतकऱ्यांनी भरले होते, एकालाही मिळालेलं नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कापूस पिकाच्या संदर्भात जवळपास 27,898 म्हणजे 28,000 लोकांनी पीक विमाचा रक्कम भरली, प्रीमियम भरलं, म्हणजे पीक विमाला नोंद केली होती. एकाही शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय 1 रुपया मिळालेला नाहीये. मात्र घोषणा आम्ही ऐकतो की एवढे मिळाले 25% अग्रिम रक्कम, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की अक्षरशः हे जर आकडेवारी बघितली तर 5-10% लोकांना फक्त पीक विम्याची रक्कम मिळाली आहे. आणि अध्यक्ष महोदय, एक विदारक वस्तुस्थिती अजून आपल्या समोर आणू इच्छितो. 25% अग्रिम रक्कम, इथं मी कृषी अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली आहे, 70% नुकसान झालं अशा पद्धतीने गृहीत धरून त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. 70% नुकसान, आणि 70% नुकसान जर झालं असेल, उत्पन्नामध्ये घट झाली असेल 70%ची, तर जवळपास 10,000 रुपये हे 25%नी त्या ठिकाणी यायला पाहिजे होते, पण प्रत्यक्षात आकडेवारी ही 7,000 देखील च्या आसपास आहे. म्हणजे 3,000 रुपये गेले कुठे अध्यक्ष महोदय? जर का पीक विमा कंपन्यांनी 70% उत्पन्नामध्ये घट आहे अशा पद्धतीचा जर पंचनामा झाला असेल तर त्या पद्धतीने अग्रिम रक्कम का आली नाही, हा मंत्री महोदय माझा सवाल आहे. आणि उत्तरामध्ये याची आपण निश्चितपणे हे द्याल, नाही तर नुसतं आम्ही भाषण करतो. पण या 2 मुद्द्यांची अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांकडून शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, दूध दराच्या आमच्या नगर जिल्ह्यामध्ये, आमच्यामध्ये भागामध्ये दूध उत्पादकांची संख्या खूप मोठी अध्यक्ष महोदय, आणि अक्षरशः काही दिवसापूर्वी 7-8 महिन्यापूर्वी 35-40 रुपयापर्यंत गेलेले दुधाचे दर अध्यक्ष महोदय 25 रुपयापर्यंत फक्त आलेत. मागच्या अधिवेशनामध्ये एसएनएफच्या ह्याच्यावरून आम्ही म्हटलं कमी करा, ते केलं, पण आता मात्र दूध दराचे अध्यक्ष महोदय एवढा सेन्सिटिव्ह मुद्दा, शेवटचा मुद्दा, मी तुम्हाला म्हटलं 3च मुद्दे आहेत, 3च मुद्दे आहेत फक्त, शेवटचा मुद्दा आहे हे दुधाच्या दराचे. या राज्य आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील अध्यक्ष महोदय सरकारनं दूध खरेदी केली होती, दूध दर नियंत्रित ठेवायचा प्रयत्न केला होता. केंद्र सरकारने काहीतरी आयात निर्यात धोरणामध्ये, कांदे साहेब दुधाचा प्रश्न आहे, थोडं एकच मिनिट, आणि यामध्ये सरकारनं काहीतरी आयात निर्यात दुधाच्या पावडरच्या धोरणामध्ये बदल करावा, आणि ग्राहकांना कुठल्या याच्यामध्ये दूध भाव कमी झालेले नाहीत. शहरामध्ये राहणाऱ्या ग्राहकांचे भाव तेच आहेत, मात्र शेतकऱ्यांचे भाव मात्र पडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, दुष्काळ आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, अवकाळी पाऊस झाला, सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिले, परंतु अध्यक्ष महोदय फक्त पंचनाम्याचे आदेश देऊन, घोषणा देऊन होणार नाही. अध्यक्ष महोदय, आपलं सरकार नेहमी बघतो, आपण जाहिराती आम्ही बघतो की गतिमान सरकार, वेगवान निर्णय, परंतु अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना निदर्शन आणून द्यायचंय. सप्टेंबर 2022 मध्ये सततचा पाऊस झाला होता, 15-16 महिने झाले,
अद्यापपर्यंत धाराशिव जिल्ह्यातले 68,000 शेतकऱ्यांचे 45 कोटी रुपये अजून शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे. अध्यक्ष महोदय, या वर्षी मार्च एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, त्याच्याही शेतकऱ्यांचे पैसे अद्यापर्यंत देणं बाकी आहे. अध्यक्ष महोदय, फक्त जाहिरातीवर आपण वेगवान आणि गतिमान सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे देताना आपले निर्णय वेगवान आणि गतिमान असले पाहिजेत, अशी आमची सर्व सभासदांची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या बाबतीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यांसाठी? आपण मागापासून बघतोय सगळ्या दोन्ही बाजू सदस्यांचे म्हणणं असं आहे की ह्या कंपन्या शेतकऱ्यांना लुटतात, कंपन्या शेतकऱ्यांचं ऐकत नाहीत, नुकसान भरपाई देत नाहीत, सरकारचंही ऐकत नाहीत. अध्यक्ष महोदय, 2020चा पीक विमा असेल, 21चा असेल, 2022चा पीक विमा असेल, 2022च्या पीक विम्याच्या बाबतीत आम्ही राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली, ती तक्रार दिली होती. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांना उर्वरित 352 कोटी देण्याचे आदेश 30 ऑगस्ट 2023 रोजी दिले. 1 महिन्यात द्या म्हणून सांगितलं, परंतु अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना 1 रुपयाही कंपनीकडून दिलेला नाही किंवा शासन त्यांच्याकडनं वसूल करून शेतकऱ्यांना देत नाही. अध्यक्ष महोदय, आपण महाराष्ट्रात जवळपास 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय, परत जवळपास 1200 मंडळांना दुष्काळ सदृश जाहीर केलंय. अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिव जिल्ह्यातले अद्याप 10 मंडळ दुष्काळ सदृश जाहीर होण्यापासून वंचित आहेत, त्यांचाही समावेश करावा. आणि अध्यक्ष महोदय, दुष्काळ जाहीर झाला असला, शेतीच्या कर्ज वसुली स्थगित दिली असली तरी अध्यक्ष महोदय बँकांनी, राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांचे खाते होल्ड केलेले आहेत. माझी मदत पुनर्वसन मंत्र्यांना विनंती आहे की सक्तीची वसुली ह्याचा अर्थ खाते होल्ड करणं, शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या खात्यावरले पैसे काढू शकत नाहीत. दुसऱ्या बाजूला जिल्हा बँक 101च्या कारवाया करते कर्ज वसुलीसाठी. त्याचबरोबरीनं काही राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना कोर्टाच्या नोटिसा पाठवल्या शेतकऱ्यांना वसुलीसाठी. सरकारनं फक्त GR कडून थांबणार नाही, प्रत्यक्षात काय होतं याकडे सुद्धा सरकारनं बघणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आपण पीक विम्याच्या बाबतीत बघतोय की महाराष्ट्रात जवळपास यावर्षी 1,70,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. सरकार स्वतःची पाठ थोपटून घेतंय, आम्ही 1 रुपया पीक विमा काढला, परंतु अध्यक्ष महोदय, या वर्षीचा आपला केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकऱ्यांचा हिस्सा जो राज्य सरकार भरणार आहे, याचा जवळपास 8,014 कोटी रुपये हप्ता शेतकऱ्यांना, कंपन्यांना शेतकऱ्यांच्या मार्फत सरकार भरणार आहे. अध्यक्ष महोदय, सरकार सांगतं की आम्ही अग्रिम मिळवून दिला. 1,71,00,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 20 लाख शेतकऱ्यांना अग्रिम मिळाला, म्हणजे फक्त 11% शेतकऱ्यांना अग्रिम मिळालाय. 89% शेतकरी ह्या अग्रिम पासून वंचित आहे. अध्यक्ष महोदय, आपण दुष्काळ जाहीर केला, जवळपास निम्मा महाराष्ट्र दुष्काळात छायेत आहे. 50% पेक्षा नुकसान जास्त झालंय. या 1000 कोटीचा हप्ता भरून आपण 54,000 कोटीचं विमा संरक्षण घेतलंय. सरकारची जबाबदारी आहे की 54,000 कोटी पैकी जवळपास म्हणजे 50% तरी कमीत कमी 27,000 कोटी शेतकऱ्यांना कसं विम्याच्या स्वरूपातून कंपन्याकडून वसूल करून सरकार देऊ शकेल, हे सरकारनं काम करणं गरजेचं आहे. फक्त अग्रिमवर शेतकऱ्यांची बोलवणूक न झाली पाहिजे. सभागृहाची वेळ 5 मिनिटाकरता वाढवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढं सांगायचंय, यावर्षी पाऊस कमी होता, पाणी कमी होतं, तरीही धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना 1 दिवस वीज पुरवठा होत होता. सन्माननीय सदस्य मला एवढं सांगायचं, पुढच्या वर्षी तरी वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी RDSS ची कामं जी मंजूर आहेत ती लवकरात लवकर व्हावी एवढीच विनंती. अध्यक्ष महोदय,